गोलंदाजी मार्कवरती रोशन, अतिशय सुंदर चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्याच्यावरती समाचार घेता आला नाही आणि हा अवांतर चेंडू. चेंडूची दिशा खराब आणि अवांतर धावेने धावफलक 3च्या घरामध्ये मेघापूर किंग हा संघ. दरम्यान राईट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी, निर्धाव चेंडू, कुठेतरी कमबॅक केलं कारण मागच्या चेंडूवरती मात्र दिशा खराब, अवांतर चेंडू आणि त्यापुढील चेंडू मात्र निर्धाव. P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आणि अतिशय सुंदर गोलंदाजी. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. इथे एष्ट्या उद्ध्वस्त गेल्यात रोशन या गोलंदाजाने. मेघापूर किंग 11 संघाला लागणारा पहिलाच धक्का. इंडिया आपले असे सगळ्या जिंकत गेला लास्टला हरला वर्ल्ड कप नेला. कुठेतरी कमबॅक किंग गोलंदाजी केली रोशनने, कारण 3 धावा खर्च केल्या आणि मोठा सलामीला आलेला फलंदाज विकीच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलंय. प्रयत्न रायटमवरती विकेट. नवीन आलेला फलंदाज काशीनाथ, वनडाऊनचा फलंदाज. फुलटॉस बॉल होता मात्र सलामी दिली आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय पुन्हा एकदा रोशन. P1च्या षटकामधले उर्वरित चेंडू शिल्लक असतील. P1चं षटक आणि P1च्या षटकाचा विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी गेली आतापर्यंत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. पुन्हा एकदा हलक्या अशा हाताने खेळून काढलेला चेंडू, सिंगल. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि सिंगलने धावफलक 4, एक गडी बाद 4 मेघापूर किंग्स. कुठेतरी विचार केला तर मेघापूर किंग हा संघ काल 2 सामने जिंकून हा तिसरा सामना खेळतोय. बॅक टू बॅक 2 सामने जिंकून आणि हा एक अतिशय सुंदर मिड ऑनच्या दिशेने चौकार आणि चौकाराने षटक समाप्त होते. P1च्या षटकामधला P1चे षटक समाप्त झाले आणि P1च्या षटकामध्ये धावा आल्यात 8, एक गडी बाद 8 मेघापूर 11 संघ. चेंडूवरती मात्र थांबून ठेवलं होतं, मात्र 6व्या चेंडूवरती मोठा फटका आणि चेंडू 1 बाउन्स चौकाराच्या स्वरूपात 4 धावा खर्च केल्या. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट, 5वा चेंडू डॉट, 6व्या चेंडूवरती सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शरद गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती हलक्याशा हाताने टच करून खेळलेला चेंडू, दरम्यान 1 धाव आणि 1 धावेने धावफलक 9च्या घरात मेघापूर किंग्स. मेघापूर किंग संघाचा विचार केला तर रवी पारधी संघाचे संघ मालक. पहिल्या चेंडूवरती सिंगल, P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला शरद. आणि शरदचा समाचार घ्यायचा होता मात्र मिडॉनला रोशन पादीर. खराब फेकी मात्र काही परिणाम झाला नाही. दरम्यान 1 सिंगल, 1 वडले. शॉट
पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पुल केला आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. आहे तो काशीनाथ यांच्या बॅटमधून दणदणीत कणकणीत चौकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता मात्र चेंडूला फेकून दिला फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू हलक्याशा हाताने खेळून काढलाय कव्हर शॉर्ट कव्हरच्या हातामध्ये. दरम्यान एक सिंगल एक सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या मेगा प्रो किंग्स. पिटूचं षटक हाताळतोय शर्यत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. आहे तो षटकार षटकार. कुठेतरी कमबॅक करावा लागेल कारण षटकार आणि चौकार दाखवलाय. पिटूच्या षटकामध्ये वारंवार शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने कव्हर ड्राईव्हचा अतिशय सुंदर देखणा फटका. 2 धावा तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न पण मात्र 2च धावावरती समाधान आणि पिटूचे षटक इथे समाप्ती झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट मेगा पूर्वा किंग्स. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण 2 षटकामध्ये 23 धावा. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. रोशन गोलंदाजाने P1चा षटक हाताळला होता. तर पिटूच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. शर्यत गोलंदाज अतिशय सुंदर फटका. झेलची चान्स आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात काशीनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. कुठेतरी विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादात काशीनाथ गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला नामदेव आणि नामदेवने पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद आणि काशीनाथची मात्र जागा भरून खेळेल स्वतः संघ मालक मेगा प्रो किंग्स या संघाचे रवी पारधी इज ऑन स्ट्राईक. अतिशय सुंदर फटका आला मोठा फटका दाखवला आणि तिथे मात्र दुसऱ्या संघाचा संघ मालक सुभाष शेठ यांनी मात्र अतिशय सुंदर झेल टिपून दुसऱ्या संघ मालकाला बाद केलाय. रवी पारधी या खेळाडूला अतिशय सुंदर फटका होता. रवी पारधी यांचा मात्र तिथे सुभाषी तैनात होते. त्याने अतिशय सुंदर झेल पकडला आणि स्वतः संघ मालक असून समोरच्या संघ मालकाला बाद करण्यात यश आलंय. नामदेव हा गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी इज ऑन हॅट्रिक नाव. अतिशय सुंदर चेंडू लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय सिंगल पूर्ण आणि सिंगलच्या स्वरूपात धावसंख्या 24. 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या मेगा प्रो किंग्स संघाची. विचार केला तर 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आले नामदेव गोलंदाजाला. चौथ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा सिंगलने धावफलक हळूहळू का होईना पण सरसावतोय 25च्या घरामध्ये. 3 गडी बाद.
25 धावसंख्या, 3 गडी बाद. मेघापूर्वा किंग्स पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू वन बाउन्स इनटू द स्टँड. हा येतोय चौकार सुधीर यांच्या बॅटमधून, खणखणीत चौकार. कुठेतरी विचार केला तर कमबॅकिंग गोलंदाजी केली होती, मात्र त्याच्यावरती प्रहार चढवलाय सुधीर. फलंदाज चौकार दाखवलाय त्याने. उर्वरित चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. विचार केला तर 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या, मात्र 5व्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स इनटू द स्टँड. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू. या चेंडूवर मात्र कोणताही प्रतिसाद भेटला नाही आणि निर्धाव चेंडूने सांगता करतो आपल्या गोलंदाजीची. तिसरं षटक इथे समाप्त होते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, लॉस ऑफ 3 विकेट. मेघापूर्वा किंग्स. पिंपळवली प्रीमियर लीग वर्ष चौथ्या वर्षातला मेगा फायनलचा दिवस. दुसरा दिवस म्हणजे मेगा फायनलचा दिवस. कोण या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार? वैयक्तिक दुसरा आणि सनी कोटातील चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रोशनच्या मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार. रोशन टू रोशन आणि चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार दाखवलाय. चौकाराने धावफलक पुढे सरसावून जात 33च्या वेळामध्ये. पंच मॅच 2 मिनिटं. तर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला रोशन गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती सुद्धा स्ट्रायकर एंडला रोशन, ज्याने अतिशय सुंदर खेळी केली कालच्या दिवसामध्ये. अतिशय सुंदर चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र उत्तर नाहीये या चेंडूवरती. निर्धाव चेंडू. पंच देखील तितकेच सुंदर, मोहन शेंडे आणि योगेश पादेर. तिसरा चेंडू षटकातला. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण. सिंगलने धावफलक पुढे सरसावलंय. 34. 34 धावा. 34 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक षटकामधल्या. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूची बाहेरची कड मात्र इथे एसटी रक्षक चुकी करतोय. तर दरम्यान सिंगल. कुठेतरी जेलची चान्स होती, मात्र जेल घेता आला नाही. जेलची चान्स होती, तर जेल घेता आला नाही. तर दरम्यान सिंगल. रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. छोटा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. दरम्यान चेंडू अडवण्यात यश आलं. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 37. 37 धावा.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टिपली 38 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 2 षटक उर्वरित बाकी. खरं तर फलंदाजी करत असताना मेघापुरा संघानं अद्याप 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 4 षटकामध्ये अद्याप धावसंख्या 38 जाऊन टिपली आहे. कारण अद्याप सलामीला गेलेला फलंदाज रोशन अजूनही स्ट्रायकर एंडला. नवीन गोलंदाज मैदानात 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर टीम बदलली काय नामदेव असतील. बॅटमन बदलला त्या खरं तर पहिले चेंडू तर अद्याप डॉट फेकलाय. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथं कुठल्याही प्रकारची चूक नसेल आणि एक सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. खरं तर अडचणीत सापडलाय आपल्याला मेघापुरा इलेव्हन संघ. यावेळेला 8 डॉट बॉल अद्याप 1 डॉट तर 1 सिंगल. यावेळेला बॅटच्या रेनर मध्ये पुन्हा लेन बॉल होता त्याला पाठवलं सरळ आउट ऑफ द पार्क. A1 कॉलरीचा हा सुधीरच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. खरं तर आता मात्र धावसंख्या यायची सुरुवात झाली आहे कारण सुधीरच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. लोंगुनला बॉल चालाय सरळ क्षेत्ररक्षक आहे तिथं त्याच्या परंतु झेल टिपला जातोय. फलंदाज सुधीरचा खेळ अद्याप समाप्त झालाय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून मोहन संतोष असतील. खरं तर षटक लिंक बॉल होता फुल करायचा होता. सुधीरला समज नाही बॅट फुटला येऊन पोहोचले आणि सरळ क्षेत्ररक्षक होते तिथं त्यांच्याकडनं अजिबात चुका नसेल. फलंदाज सुधीरला आता मात्र परतावं लागते मैदान सोडावं. नवीन फलंदाज संतोष. यावेळेला शपलवून खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे होऊन सांगतील. खरा बॉल 1 सिंगल तर येईल. एक सिंगलने धावसंख्या जाऊन टिपली 46 या आकड्यावरती. अद्याप 4 विकेट तर गेलेत यावेळेला बॅटच्या रनामध्ये परंतु क्षेत्ररक्षक धावतोय आणि अजिबात चुकाने स्वतःच्या फलंदाजामध्ये झेल टिपला जातोय आणि संपावला खेळ संतोषचा. त्याची जागा भरून नवीन फलंदाज मैदानात पाठवायचं. नवीन फलंदाज मैदानात छोटा पॅकेट भरा धमाका अरविंद. खरं तर अद्याप 5 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानात छोटा पॅकेट बडा धमाका अरविंद. खरं तर शेवटचं षटक अनामारीचं षटक आणि अनामारीच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे कारण तर बॅकफुटला नेऊन पोहोचला आहे संघ मेघापुरा इलेव्हन संघ. कारण तर अद्याप धावसंख्या 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन टिपली आहे. शेवटचं षटक अनामारीचं षटक आणि अनामारीच्या षटकामध्ये गोलंदाज कोणाचा वापर केला जातोय रोशन. यावेळेला पंच आमच्याकडे वळून सांगतील आणि बॉल चाललाय सरळ नो चेंजचा नो घोषित आणि बॉल चाललाय सरळ षटकाराच्या दिशेने 9+6 म्हणजे 7 धाव मिळतील या बॉलवर. आणि आता येणारा बॉल सांगून जाईल रोशनला कारण तर फ्रीटचा बॉल फ्रीटवर पुरेपूर फायदा घ्यायला लागेल रोशनला कारण अद्याप एकही चेंडू खेळला एकही चेंडू फेकला नाही आणि 9 चेंडू फेकला 9 वर मोठा प्रहार.
शेवटच्या षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील मेघापूर्वा इलेव्हन संघाला, कारण हर्षिता इलेव्हन संघापुढं बाजी मारायची असेल तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला शॉट ब्लेड बॉल फोर केलाय. फ्रीजचा पुरेपूर फायदा आणि फायदा उचललाय रोशननं आणि बॉल चालाय सरळ मिड विकेट रिझनला. मिळतील धावा 6. आला हा रोशनच्या बॅट मधून दुसरा षटकार. पुन्हा एकदा प्रॉपर टायपिंग झालाय आणि एक टप्पा घेत चाललाय बॉल. मिळतील धावा 4. गॅप होता मोठा नाही, धाबांना तोटा हे सांगून जाईल रोशनला आणि अद्याप त्याच्या बॅट मधून या षटकातील 17 धावा खर्च केल्यात रोशननं. खरं तर रोशनने पुरेपूर फायदा घेतलाय रोशनवर. खरं तर 5 षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु या षटकामध्ये धावा येणं पाऊस रचला जातोय का. यावेळेला फुल केलाय, परंतु रोशन सांगितलं जातं की नो रन. या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी. 3 चेंडूवर किती धावा येतील रोशनच्या बॅट मधून, परंतु कमबॅक करावा लागेल रोशनला. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रनर मध्ये आणि बॉल चालला सरळ. मिडल धावा 6. रोशनच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. अद्याप 69 धावा झाल्यात, परंतु शेवटचे 2 चेंडू डॉट काढले तर कमबॅक करू शकतो हर्षिता इलेव्हन संघ. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रनामध्ये आलं नाही, परंतु एकतर धाव झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डोक्याची घंटा आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. खरं तर या चेंडूवर 2 धावाला आणि अद्याप 71 या धावसंख्येवर जाऊन डीपला मेघापुरा इलेव्हन संघ हर्षिता इलेव्हन संघापुढं. रोशनला जर 50 करायची असेल तर 3 धावेची गरज. जर हा बॉलवर षटकार आला तर रोशनची 50 कंप्लीट होईल. या वेळेला झेलची संधी आणि टीपला जाते झेल आणि ते मात्र 50 हुकलाय, परंतु अर्धशतक झालं असतं तर रोशनची बॅट नक्कीच वरची झाली असती, परंतु अर्धशतक हुकलं आणि आत्ता मात्र येणारे 36 बॉल आणि 72ची गरज असेल हर्षिता इलेव्हन संघाला. खरं तर 5 षटकामध्ये धावा नव्हत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा कुठल्या जातात. परंतु आता येणारी 36 बॉल खरं तर रोशनचं कौतुक करावं लागेल, कारण तर शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केला रोशननं आणि अर्धशतक जमावलं असतं तर नक्कीच बॅट वरती झाली असती, परंतु 3 धावा कमी पडल्या रोशनला. येणारे 36 बॉल 72ची गरज हर्षिता इलेव्हन संघाला. खरं तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मेघापूर्वा इलेव्हन संघ आणि सलामीची जोडी मैदानात. हर्षिता इलेव्हन संघाची सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे.
सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायचे क्षेत्ररक्षण लावून घेतलाय मेगा प्रो 11 संघानं. फायनलच्या दिवसामध्ये कोणाच्या नावावरती ही चमचमची ट्रॉफी खरं तर सलामीची जोडी मैदानात नामदेवच्या साथीदार शरद असतील. लगेच टच करून घेऊया दुसऱ्या सामन्याचा. आई गावदेवी आदिवासीवाडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तन्वी 11 संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टच बॉक्स मध्ये यायचं. लगेच आपण टच करूया. स्ट्रायकर येईनला शर्यतातील नो स्ट्रायकर येईल ना नामदेव आणि पिवनचं षटक. पिवनच्या षटकामध्ये गोलंदाज वापर केला जातो रोशनचा, ज्याने अद्याप 47 त्याच्या बॅटमधून धावा आल्या. तोच रोशन अद्याप पिवनचं षटक असेल तो गोलंदाज रोशन. शोध गोडगेन शोध क्वालिटी विकेट मॅचला होतो सुरुवात. पहिला बॉल डावकुराचा गोलंदाज स्ट्रायकर येईनला. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये परंतु झेलची संधी परंतु क्षेत्ररक्षक अद्याप पोहोचला नाही आणि एक टप्पा घेतला आणि एकच धाव मिळेल. एकच्या सहाय्याने काय मिळणार नाही. खरं तर आदिवासी संघाचा कप्तान इथे मात्र उपस्थित आहे आणि तन्वील संघाचा सुद्धा कर्णधार इथे मात्र उपस्थित आहे. दोन्ही संघाचा भेद करण्यात येत या. खरं तर तन्वील संघानं तो जिंकलाय. प्रथमतः काय निर्णय असो त्यांच्याकडनं तर लवकरात लवकर कळवायचं आपल्याला. आता मात्र नॉनस्टॉपरीला फलंदाज होता नामदेव त्याला स्ट्राईकला आणलं जातंय. रोशनचा दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये झेलची संधी त्याच्या परंतु झेल टिपला जातोय आणि संपवला खेळ नामदेवचा. इथं मात्र गेल्या माघारी मैदान सोडावं लागते नामदेवला. पहिला धक्का नामदेवच्या स्वरूपात लागला जातो. त्याची जागेवरून नवीन फलंदाज मैदानात लगेच एंटर व्हायचंय. हर्षिता 11 संघाला लागणारा पहिला धक्का त्याची जागावरून नवीन फलंदाज हनुमान. खरे तर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी उचलावी लागेल. खरं तर नवीन फलंदाज मैदानात हनुमान. खरं तर रोशनला कमबॅक करून दिलंय. दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली नामदेवची. आता नवीन फलंदाज मैदानात हनुमान. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न चांगले होते परंतु डॉट बॉलला द्यावी. तिसरा बॉल डॉट फिटला जातोय. कमबॅक करतो रोशन. कारण तर धावा आहेत 71 आणि 72 धावांचं आव्हान ठेवलं या हर्षिता 11 संघापुढे. यावेळेला स्लोवर गती फसवलाय परंतु बॉल चाललाय सरळ. मिड विकेट रिझनला बॉल दन करत आला हा चौका पहिला हनुमानच्या बॅट मधून आणि धावा आता मात्र येण्याचं काम केलं हनुमान. अद्याप धाव संख्या 5 या आकड्यावरती जाऊन ठेपली. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलला सरळ एस्टरिकच्या भूमिकेत विकी त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावते आणि निर्धाव बॉल.
यावेळेला पुढावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथं, परंतु एकच सिंगलनं धाव संख्या जाऊन टेकली. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या 6 या आकड्यावरती जाऊन टेकलं. 1 बाद 6 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर कोणाचा वापर जातो. दुसऱ्या षटकामध्ये काशीनाथ आल्यात. काशीनाथला सुद्धा असंच कमबॅक करावं लागेल, कारण त्या धावा आहेत कमी आणि जर डिफेंड करायच्या असतील तर कमबॅक करावं लागेल काशीनाथला. आणि जर धावा चेस करायचा असेल तर अर्शिता इलेव्हन संघाची सलामीची जोडी, परंतु एक तर बाद झालाय. नवीन फलंदाज हनुमान त्याच्या बॅटमधून एकतर चौकार आलाय. जर चेस करायचा असेल तर मोठे मोठे पटक्यांची गरज लागेल. बॉल मिस्टामिंग शॉट, फटका फसलाय. विकीकडनं अजिबात चुका नसतील आणि संपवला खेळ हनुमानचा. आता मात्र हनुमानला मैदान सोडावं लागतंय. त्याची जागा भरून नवीन फलंदाज मैदानात रोशन. नवीन फलंदाज मैदानात रोशन, परंतु काशीनाथना पहिला बॉलवर डॉट काढून दिलाय. आता मात्र पंच आमच्याकडे वळून सांगतील लेग स्टंपच्या खूपच बाहेर बॉल आणि व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या सहाय्याने एकतर धाव झाली या स्कोअर बोर्डवर कंप्लीट. यावेळेला पंच आमच्याकडे वळून सांगतील. नो घोषित केलं पंचांनी. आता येणारा बॉल फ्रीट कोणाच्या नावावरती सांगून जाईल. रोशनला फ्रीटचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर मोठ्या फटक्याची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला हलक्याच्या त्यांनी कट केला आहे. बॉल चाललाय सरळ. यावेळेला बॉल मिळतील धावा 4. आला हा रोशनच्या बॅट मधून फ्रीटचा पुरेपूर फायदा. चौकात ठोकलाय रोशननं. यावेळेला शॉर्ट प्लेन बॉल होता, पुल करायचा होता, जमलं नाही रोशनला. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि आता इथे डॉट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. डॉटच्या सहाय्याने काही मिळणार नाही. यस, पंचांनी 1 बॉल घोषित केलाय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ब्लेन बॉल होता, पुल करायचा होता, जमलं नाही आणि या षटकातील शेवटचा बॉल बाकी. 1-9 वाईट असेल आणि शेवटचा बॉल या षटकातील कोणाच्या नावावरती सांगून जाईल. अद्याप 12 धावसंख्येवर जाऊन टीमला आहे अर्शिता इलेव्हन संघ, परंतु शेवटच्या बॉलवर धावा येतील का? धावा येणं गरजेचं. शॉर्ट ग्रीन बॉल होता, फुल केलाय, क्षेत्ररक्षक नाही दिलं आणि बॉल चाललाय, परंतु एक टप्पा घेतलाय. दुसऱ्या टप्प्यावर क्षेत्ररक्षक होते सुधी, त्यांच्याकडनं चुका नसतील आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. 2 धावावर धावसंख्या जाऊन टीमली 14 या आकड्यावरती.
येणारी 24 बॉल आणि 58ची गरज. हर्षिता इलेव्हन संघाला जर जिंकायचं असेल तर 24 बॉलमध्ये 58 धावा डिफेंड चेस करावे लागतील. आणि जर सामना मेघापूर्वा इलेव्हन संघाला जिंकायचा असेल तर रोशनला कमबॅक करावं लागेल. अजूनही सलामीला गेलेला फलंदाज शरद मैदानात. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर जाणं फिरवचं षटक होतं होतं तोच गोलंदाज रोशन. यावेळेला फुल करायचं होतं, जमलं नाही आणि सरळ किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल आला द्यावी. शॉर्ट बॉलचा फुल करायचा होता, जमलं नाही शरदला आणि सरळ विकेटच्या माध्यमातून किपर त्यांच्याकडनं चुका अजिबात नसतील. पुन्हा एकदा दुसरा बॉल ड्रॉप फेकला जातोय. फुल केलाय परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. काय डॉटचं खरं तर कमबॅक केलाय भरपूर रोशननं. आता मात्र अडचणीत सापडला हर्षिता इलेव्हन संघ. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर गती आणि गतीमध्ये परिवर्तन. रोशननं पुन्हा एकदा डॉट बॉल. अद्याप 4 चेंडूचा जर खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये अद्याप एकही धाव खर्च केली नाही रोशननं. खरं तर फलंदाजी तितकी चांगली आणि गोलंदाजी तितकीच चांगली. पुन्हा एकदा बॉल झाला सरळ परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथं चुका नसतील आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जातात. 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन टिपली या 16 या आकड्यावरती. यावेळेला बॅटच्या रनरमध्ये परंतु आला नाही आणि शेवट गौर केला रोशननं आणि डॉट बॉल फेकला. अद्याप या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात. आता येणारे 18 बॉल आणि 56ची गरज. येणारे 18 बॉल आणि 56ची गरज. नवीन गोलंदाज मैदानात कोणाचा वापर केला जातो बघूया. चौथा षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय काशीनाथ जाणे. दुसरा षटक हाताला होता तोच गोलंदाज अद्याप. चौथा षटक गोलंदाजी ट्रॅकवर रोशन काशीनाथ. स्ट्रायकर इनला रोशन. यावेळेला कट केलाय फ्रंटच्या दिशेने. बॉल चालाय बरोबर. मिळतील धावा 4. आला हा पहिल्या बॉलवर चौकार. खर तर पहिल्या बॉलवर आलाय चौकार आणि आता मात्र कमबॅक करावा घेतलाय हर्षिता इलेव्हन संघानं.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला फलंदाज बाद दांडा दोस्त, परंतु कमबॅक केला. आता मात्र काशीनाथनं काय सांगून जात आहे. पहिल्या बॉलवर ठोकला चौकारा आणि आता मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. परतावं लागतंय रोशनला, माघारी मैदान सोडावं लागतंय. त्याची जागा भरून नवीन फलंदाज सुभाष. खरं तर आता काशीनाथनं कमबॅक केला, परंतु पहिला बॉल चौकार ठोकला, परंतु दुसऱ्या बॉलवर दांडा उद्ध्वस्त केला रोशनचा. फलंदाज संपवला खेळ रोशनचा. नवीन फलंदाज मैदानात सुभाष. एवढ्याला फुल केलाय. सरळ स्वतःच्या फलंदाजामध्ये बॉल अडवला जातोय आणि कुठल्याही प्रकारची धाव नसेल. डॉट बॉल अद्याप फेकलाय. अजूनही या षटकातील शेवटचे 3 बॉल बाकी. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये आला नाही, परंतु पुन्हा एकदा निर्धाव 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 निर्धाव. परंतु पहिला बॉलवर ठोकला होता चौकार, परंतु आता मात्र काशीनाथनं केलाय कमबॅक. यावेळेला सरळ बॉल निसटलाय आणि ही चौरटी दाव्याने पुढे सरसावेल. 21 या आकड्यावरती जाऊन टिपलाय. यावेळेला हलक्याच्या पूज केला. सिंघली मिळणार ना. यावेळेला डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. आता मात्र परतावा लागतोय शरदला. काशीनाथनं डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगले सक्सेस झाला आणि आता शरदला सलामीला गेलेला फलंदाज आता मात्र परतावा लागतोय. त्याची जागा भरून नवीन फलंदाज रोशन. येणारे 12 बॉल 51 ची गरज. नवीन गोलंदाज 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर अरविंद. नवीन फलंदाज मैदानात रोशन झालेत आणि छोटा पाकिट भरा धावा का अद्याप गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळेला पहिला बॉल नीलदा फेकला. अद्याप पहिल्या बॉलवर डॉट फेकलाय. खाल सुद्धा गोलंदाजी पाहायला गेली तर सुरेख अशी गोलंदाजी पडत होती त्याची, परंतु आज सुद्धा गोलंदाजी तशीच मानावी लागेल अरविंदची. एवढ्याला बॅटच्या रनर मध्ये आला नाही, परंतु गॅप शॉट रिझनला क्षेत्ररक्षक आहे तिथं कुठल्याही प्रकारची चूक न करता एकतर धाव झाले कंप्लीट. एकाच धावावर समाधान मानावं गेलं. आता हा स्ट्रायकर येईल ना नवीन फलंदाज रोशन. खरं तर अद्याप 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे रोशननं. यावेळेला रिव्हर्सचा अटॅम्प. दुधारी तलवारीचा वापर. लगा तो अरबाद नाही तो बरबाद. इथं मात्र बरबाद झालंय तो फलंदाज रोशन. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक छोटा होता, परंतु त्यांच्याकडनं झाली चूक आणि एकच धाव कंप्लीट. एकच धावावर समाधान मानावं लागेल.
दबी 4 चेंडूचा जो खेळ समाप्त झाले 4 चेंडू मध्ये त्याने 2-3 धावा खर्च केल्या दबी. परंतु या षटकातील शेवटचे 2 सामना पूर्णपणे झुकवलाय मेघापूर्व 11 संघानं. फुला लेनचा बॉल होता, फुल करायचा होता आणि बॉल चाललाय सरळ. गॅप होता मोठा नाही, धावांना तोटा. मिळतील धावा 4. आता मात्र मारून फायदा नाही कारण तर धावांची खूप गरज आहे. येणारे 7 बॉल आणि 45 ची गरज. शेवटचा बॉल या षटकातील. एवढेला बॅटच्या रनर मध्ये आला नाही परंतु क्षेत्ररक्षक धावतोय. एक तर धाव झाली आहे कंप्लीट. एकाच धावावर समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक 5 समाप्त झालंय आणि 5व्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन टिपली 28 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल 44 ची गरज. जरी 6 बॉल 6 षटकार आले तरी सुद्धा हा सामना जिंकू शकणार नाही हर्षिदा 11 संघ. परंतु कुठल्याही प्रकारचा नो चेंडू आला तर सामना जिंकू शकतो. नवीन गोलंदाज मैदानाचा आवाज षटक घेऊन आलाय संतोष. फुलार लेन बॉल होता, फुल करायचा होता परंतु जमलं नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अद्याप धावतोय. एकच धाव समाधान मानावं लागेल आता. तर दोन्ही संघाचे प्लेयर टच बॉक्स मध्ये येऊन राहायचे. लगेच कोणाचा क्षेत्ररक्षक असेल लावून घ्यायचं लगेच. यस पंच आमच्याकडे वळून सांगतील नो बॉल. नो बॉलला द्याबी. यावेळेला बॉल चाललाय पुन्हा एकदा नो आणि 9 वर आली एक सिंगल. नो +1 मिळतील धावा 2 आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन टिपली 32 या आकड्यावरती. खरे तर अद्याप 2 नो फेकला. एवढेला येणारा बॉल फ्री थांबून जाईल. एवढेला पंच आमच्याकडे वळून सांगतील खरा बॉल व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या साईने एकदा तर झाली कमले आणि जाऊन ठेवली 33 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल 39 ची गरज. जरी 6 बॉल 6 षटकार आले तरी सामना जिंकू शकणार नाही हर्षिदा 11 संघ. शॉर्ट ब्लेन बॉल होता, फुल करायचं होता, जमलं नाही. लंगोचा क्षेत्ररक्षक अद्याप धावतोय आणि एकच धावावर सिंगल घेतली. एकच्या सहाय्याने काही मिळू शकणार नाही. आता येणारे 5 बॉल 38 ची गरज. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प आणि यस पुन्हा एकदा फ्री चान्स. रोशनला रिव्हर्स मध्ये खेळायला लागेल. यावेळी यशस्वी खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चालला सरळ. मिळतील धावा 6. रोशनच्या बॅट मधून आला हा षटकार. 4 बॉल 31 ची गरज. यावेळेला फुलार लेन बॉल होता, फुल करायचा होता
शत्रशक दूरवरनं धावतोय आणि एकच धावेवर सिंगल मारणावी लागेल. आता शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 30 धावसंख्येची गरज. यावेळेला पुन्हा एकदा 9 पंच आमच्याकडे वळून सांगते 9 बॉल. आता पुन्हा एकदा येणारा बॉल असेल फ्री. यस, गोलंदाज बाद केला जातोय. आता नवीन गोलंदाज मैदानात रवी. कोणाकडून? रोशन पादीरसाठी अमर वारगडा यांच्याकडनं 2 षटकाचं पारितोषिक आलंय. 1 षटकार मारला त्याच्या साईनं 2 षटकाचं पारितोषिक आलंय रोशन पादीरसाठी. आणि जर अजून 2 षटकार आले तर अजून 500 रुपये मिळू शकतात. जर या बॉलवर षटकार आला, शेवटचा बॉल आहे, या बॉलवर षटकार आला तर पुन्हा एकदा 200. परंतु बॉल आलाय डॉट आणि षटक क्रमांक 6 समाप्त झालाय आणि सामना जिंकलाय मेघापूर्वा 11 संघानं आणि हॅडलक टीम हर्षिता 11 संघ. चला यापुढील होणारी मॅच आई गावदेवी आदिवासी वेडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तन्वी 11 संघ. चला आई गावदेवी आदिवासी संघानं लगेच शत्रक्षण सजवून घ्यायचं आणि सलामीची जोडी तन्वी 11 संघाने मैदानात लगेच पाठवायच्या.